शिंदेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक विकास रेपाळे यांना धमकीचं पत्र आलंय। धमकीच्या पत्रासोबत एक बंदुकीची गोळी देखील पाठवण्यात आली आहे। 2 दिवसांपूर्वी आलेल्या निनावी पत्रासंदर्भात विकास रेपाळेंनी पोलिसांमध्ये तक्रार केली आहे आणि पोलीस आता पत्र पाठवण्याचा पोलीस शोध घेत आहेत। अक्षय भाटकर या सगळ्याबद्दल अधिकची अपडेट देत आहेत। अक्षय, नेमकं काय घडलंय? वागळे इस्टेट पोलीस स्टेशनमध्ये विकास रेपाळे यांनी आज एक तक्रार दाखल केली आणि या तक्रारीमध्ये त्यांनी असं म्हटलंय की त्यांच्या घरी डीटीडीसी ही जी पार्सल कंपनी, कुरिअर कंपनी आहे, त्या कुरिअर कंपनीतून 2 पार्सल हे 30 तारखेला आले। या पार्सल मधून एका पार्सल मध्ये धमकीचं पत्र होतं, तर दुसऱ्या पार्सल मध्ये बंदुकीची गोळी होती। आणि हे जे धमकीचं पत्र आहे त्या पत्रावर असं देखील लिहिलेलं आहे की या इस बार हाथ में बुलेट भेज रहा हूं, अगली बार डाल दूंगा, अशा प्रकारची धमकी त्या पत्रामध्ये देण्यात आलेली आहे। त्यामुळे विकास रेपाळे यांनी वागळे इस्टेट पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलेली आहे। कलम 351, 2, 3, 4 आणि शस्त्र अधिनियम 3 आणि 25 या कलमाच्या अंतर्गत सध्या या अनोळखी व्यक्तीचा शोध सुरू आहे। वागळे इस्टेट पोलीस स्टेशन मधून हा शोध सुरू केला गेलेला आहे। मात्र अशा प्रकारे धमकीचं पत्र देण्याचं काहीच कारण नसल्याचं देखील विकास रेपाळे यांच्याशी बोलणं झाल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।